आजचा व्हिडिओ ज्याची आपण एकदम प्रकर्षाने वाट बघत असतो असा लक्ष्मीपूजनाच्या सोहळ्याच्या संबंधित व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये सर्व प्रकारची लक्ष्मीपूजनासंबंधित माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक 1 नोव्हेंबर 2024 म्हणजे शुक्रवारी सायंकाळी 6:04 ते रात्री 8:35 या कालावधी मुहूर्तानुसार आहे. एकूण कालावधी 2 तास 31 मिनिटांचा आहे, जो धनकारक आहे. आपल्या घरातील लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी 6:04 सुरू केले तरी शक्यतो स्तोत्र, मंत्रपठण, साधना, प्रार्थना या रात्री 8:11 ते 8:35 या काळात करा. त्याआधी उपचार, अभिषेक, पूजा वगैरे करायला हरकत नाही. 8:35 पुढेही विधी साधना सुरू राहिल्या तरी हरकत नाही. रात्री 9:13 ते 10:48 लाभ होरा आहे. त्या काळातही पुन्हा लक्ष्मी स्मरण, पूजन, धूपदीप करायला हवं. प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्यांची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहे. काही मूर्तीमध्ये कुबेर आणि त्यांची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले. अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते, जिला ज्येष्ठा, षष्ठी म्हणजे सटवी, निवृत्ती या नावानेही ओळखले जाते. निवृत्ती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कार्य असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गा सप्तशतीमध्ये आहेत. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानामधील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला मांडणे असेही म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. लक्ष्मीपूजनाचा ह्या वर्षीचा शुभ मुहूर्त सकाळी 8 ते सकाळी 9:30 हा लाभ मुहूर्त आहे. सकाळी 9:30 ते दुपारी 11 पर्यंत अमृत मुहूर्त, दुपारी 12:30 ते दुपारी 2 शुभ, संध्याकाळी 5 ते 6:30 चंचल, संध्याकाळी 5:30 ते 8:11 प्रदोष काल आणि संध्याकाळी 6:30 ते 8:15 वृषभ काल. या काळामध्ये सुचिरभूतपणे श्री महालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मूर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करून पूजन करावे. त्याचसोबत धन, सुवर्ण, बँकेची पासबुके, सर्टिफिकेटे, नाणी यांचीही पूजा करावी, जशी आपण पूर्वपरंपरागत करत आलेलो आहोत तशीच. पूजा पंचोपचार केली तरी चालेल, म्हणजे स्नान, धूप, दीप, गंध आणि नैवेद्य. मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रद्धेचा असावा. बऱ्याचदा श्री लक्ष्मी पूजन करताना अनावधानाने श्री विष्णूचे स्मरण, प्रार्थना करणे राहून जाते. पण श्री महालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जिथे विष्णूचं स्मरण, प्रार्थना होते त्याच ठिकाणी तिचा निवास राहतो. कारण ती विष्णूशिवाय एकटी राहतच नाही. त्यामुळे तिची पूजा अर्चना करण्याआधी विष्णुदेवाचे स्मरण करणेही क्रमप्राप्त आहे, हे कधीही विसरू नका. नुसते मानसिक स्मरण केले किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रजप 11 वेळा केला तरी अतिशय उत्तम आहे. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी घराची संपूर्ण स्वच्छता करून सजवा. ते तर आपण 7-8 दिवस अगोदरच करतो, पण तरीही एकदा पुन्हा पोछा वगैरे मारून घ्यायचा, घर साफसफाई करायची. पूजेची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी शुद्धीकरण विधीसाठी संपूर्ण घरावर आणि कुटुंबातील सर्व सदस्यावर गंगाजल शिंपडा. समोर गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवाही लावा. धूप लावा. उदबत्ती वापरू नये, कारण उदबत्ती बांबूची असल्याने पूजेत त्याचा वापर करू नये. घराच्या बाहेर तुम्ही लावू शकता, परंतु घरामध्ये, देवघरात तरी लावू नये. पूजास्थळी केरसुणीची पूजा करावी. लक्ष्मीपूजनाच्या आधी गणेशाची पूजा केली जाते आणि नंतर लक्ष्मीची पूजा केली जाते. पूजा झाल्यावर आरती करावी. आरतीनंतर देवीला घरात आगमनाची प्रार्थना करावी आणि काही चुकलं असेल तर क्षमायाचना मागावी. दिवाळीच्या सणाला स्वच्छतेचे अधिक महत्त्व आहे. दिवाळी येण्याआधी अनेक जण घराची साफसफाई करतात, कारण लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे, असे नेहमी म्हटलं जातं. घरातील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे.
लक्ष्मी पूजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान 108 वेळा तरी पूजन प्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पूर्णोक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्र जप हा शक्यतो पूजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही, पण निदान त्यातील 2 मंत्रांचा जप तरी प्रत्येकी 108 वेळा करावा. जप झाल्यानंतर धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, आरोग्य, समृद्धी, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य प्राप्ती व्हावी अशी देवीला प्रार्थना करावी. ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्र जपानंतर श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावे. महत्त्वाचे, जर तुम्ही श्रीलक्ष्मी पूजन करणार असाल तर त्या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करू नये. त्या दिवशी वादविवाद करू नये. दिवसभरात जमेल तेवढे अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरण चिंतन करावे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी घराच्या ओट्यावर किंवा अंगणात दिवे प्रज्वलित असावेत. आता बघूयात श्री लक्ष्मी देवीचे काही प्रभावी मंत्र. यापैकी सर्व मंत्राचा किंवा किमान 2 मंत्रांचा तरी जप प्रत्येकी 108 वेळेस करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. सर्वात पहिलं ओम श्रीम नमः. यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे, त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा. 2 ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नेच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. 4 ओम ह्रीं पद्मे स्वाहा. 5 ओम या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. 6 ओम आदिलक्ष्मी नमस्तेस्तु परब्रह्म स्वरूपिणी यशो देही धनम देही सर्व कामाच्छ देही मे. यातील तुम्हाला जितके सोपे वाटतील, उच्चारायला सोपे असतील तेच तुम्ही 108 वेळेस जप करावा. या दिवशी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी? या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तरी सुरू ठेवावे. श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे. ऐन लक्ष्मीपूजनावेळी कोणासोबतही नगद पैशांचा व्यवहार करू नये. या रात्री अखंड ज्योत जळावी. देवी लक्ष्मीला शिंगाडा, मखाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मुगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर, मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणतेही पदार्थाचे नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते. दिवाळी उत्साहात जे तुपाचे व तेलाचे दिवे देवाजवळ अंगणात, त्या सर्व दिव्यांच्या वाती जमलंच तर शक्यतो लाल रंगाच्या घ्याव्या. लाल रंगाच्या सुती दोऱ्याच्या वाती बनवून घ्याव्या. दिवाळीच्या दिवशी नैवेद्यामध्ये जमलंच तर खीर करावी. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनात सोनचाफा फूल, केसर फूल, बिल्वपत्र, आवळापत्र हे आवर्जून घ्यावे. याच्यातील जे भेटेल ते तर नक्कीच घ्यावे. या दिवसात वादविवाद शक्यतो टाळावे. पूजेमध्ये लाल वस्त्राचा वापर जास्त करावा. केसर, अत्तर, केसर अष्टगंध वापरावे. लक्ष्मी कुबेर पूजनासाठी साहित्य सर्व स्वच्छ व चांगले वापरावे. कीटयुक्त किंवा जुने वापरू नये. घरात स्वच्छता ठेवावी. दिवाळीच्या दिवशी एक नवीन लाल माठ आणून तो स्वच्छ पाण्याने भरावा. ते पाणी दिवसभर वापरू नये. वाटलं तर सकाळी उठून ते झाडाला पाणी टाकून मग त्या माठाचा वापर करावा. दिवाळीच्या दिवशी कोणत्याही किन्नरला लाल वस्त्र दान द्यावे किंवा गुलाबअत्तर दिले तरी चालते. घराच्या आसपास किंवा गावातील लक्ष्मी मंदिरात गुलाब फूल, गुलाबअत्तर किंवा नवीन झाडू घेऊन द्यावा व त्याच झाडूने मंदिर झाडावे. राजकीय किंवा अन्य क्षेत्रातील अडकलेली कामं पूर्ण होण्यासाठी दिवाळीच्या रात्री रस्त्यावरील कोणत्याही एखाद्या गरिबाला काळी घोंगडी किंवा ब्लँकेट दान करावे. नरक चतुर्दशीला रात्री तुपाचे 14 दिवे आपल्या घराच्या छतावर लावावे. दिवाळीच्या दिवशी नवीन झाडूने घर झाडावे व नंतर तो झाडू कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. रात्रभर जो अखंड दिवा लावणार आहे तो दिवा 9 वातीचा लावावा. दीपावलीच्या दिवशी आपल्या घरातील मीठ, उडीद, पैसे कोणाला देऊ नयेत. तसेच दिवसभर विलायची मुखात धरून श्रीम श्रीये नमः जप करत राहावा. दिवाळीच्या रात्री 5 सुपारी, 5 हळद, 5 गौऱ्या आणि 5 गोमती चक्र घेऊन लाल कपड्यात बांधून लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी ठेवा. आता त्यांना घरी तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की यामुळे पैशाची कमतरता कायमची दूर होते. 2 दिवाळीत नवीन दिवा किंवा तुपाचा दिवा लावणे उत्तम मानले जाते. घराच्या उत्तर दिशेला दिवा लावल्याने धनाची प्राप्ती होते. या दिशेकडून माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. रामकृष्ण हरी.